Of course, you'll come to Banaras for this, I guess. चाट प्रेमींचा जलसा लागतो इथे. बनारसच्या गल्ल्या. कुठल्या तरी एका अत्यंत महान व्यक्तीने असं म्हटलं आहे की जर तुम्ही कुठल्या शहरात जाता त्या शहराची जर रंगत तुम्हाला ओळखायची असेल त्या शहराचा चाट खा. आता आम्ही आलोय बनारसमध्ये आणि बनारस इतकी रंगीत आणि रंगीबेरंगी सिटी आहे. सो बनारसचा चाट खायसाठी आम्ही इथे आज आलो आहे आणि मी तुम्हाला घेऊन चालणार आहे बनारसच्या टॉप 3 चाट प्लेसेस मध्ये. त्याचा जबरी असा भन्नाट चाट आपण खाणार आहे आणि तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही माझ्या मागे ही जी किऑटिक जागा बघताय का, या किऑटिक जागेत जाऊन आम्ही चाट खाणार आहे बनारसचा. आपला पहिला स्पॉट आहे दीना चाट भंडार. लेट्स गो. दीना चाट भंडार जे आहे ते हार्ट ऑफ द सिटी मध्ये जरा सेंटर मध्ये अवेलेबल आहे आणि प्रचंड किऑटिक आणि प्रचंड गर्दीवाली ही जागा आहे. त्यामुळे आम्ही दीना चाट भंडार मध्ये ऑर्डर केलाय पालक पत्ता चाट आणि आलू टिकिया. लुक्स डिलिशियस. दही थंड आहे आणि अशी गरमागरम आलू टिक्की आपल्या समोर आहे. छोले पण त्यांनी याच्यात टाकले आहे. वाव, सुपर सुपर गरम आहे हे. बनारसी जी चाट आहे ती इतकी लेजेंडरी चाट आहे यार. हे एक्स्ट्रीमली टेस्टी आहे. हे राईट प्रमाणात तिखट आहे, राईट प्रमाणात गोड आहे आणि राईट प्रमाणात टँगी आहे. गरम आहे, थंड आहे. वरती गार्निश मध्ये पुदिन्याची चटणी आहे. मुली के लच्छे आहे. गाजर, सांबार, कांदा नाहीये. मेन म्हणजे कांदा या सगळ्या प्रिपरेशन मध्ये कांदा नाहीये. अँड ऑल इन ऑल इट्स अ लेजेंडरी चाट. इफ यू कम टू बनारस, लाईक ऑफकोर्स you'll come to Banaras for this, I guess, and you should also. Then we have पालक पत्ता चाट. पालकचे पकोडे आहेत असे आणि मग त्याला वरतून असं चाट म्हणजे दही, पुदिनाची चटणी, इमलीची चटणी अशा सगळ्या गोष्टींनी कव्हर केलं आहे. आणि वरतून आहे त्याने थोडासा जरा चुरा टाकलाय कशाचा तरी, दॅट आय डोंट नो व्हॉट इट इज, बट चुरा टाकलाय. सो मी एक तास तुम्हाला याचा पण घेऊन सांगते. हा एक्स्ट्रीमली युनिक आयटम आहे ऍक्च्युली. छान असा पालकचा पत्ता आहे. त्याचे पकोडे आहेत, क्रिस्पी क्रिस्पी पकोडे आहेत त्याचे आणि बॅटर मध्ये त्याला तळलंय व्यवस्थित आणि मग नंतर त्याला चाटी फ्राय केलंय बाकी सगळ्या गोष्टी इन्ग्रेडियंट्स टाकून. एक्स्ट्रीमली टेस्टी आणि एक्स्ट्रीमली चटपटीत अशी ही गोष्ट आहे. आय एम टेलिंग यू, तुमच्या खाद्ययात्रेमध्ये या सगळ्या चाटच्या गोष्टी असायलाच पाहिजे. दिस आलू टिक्की आणि दिस पालक चाट इज एक्स्ट्रीमली लेजेंडरी. तो जो आयनचा टेस्ट असतो तो व्यवस्थित कन्सील झालाय दही आणि चटणी वगैरे मध्ये. त्यामुळे तुम्ही आरामात ही डिश खाऊ शकता इरिस्पेक्टिव्ह इफ यू लाईक पालक ऑर नॉट. जलसा लागतो इथे, जलसा. लिटरली चाट प्रेमींचा जलसा लागतो इथे चाट खाण्यासाठी. काशी चाट भंडार लावलंय आपण आता. प्रचंड फेमस आणि प्रचंड हाईप असणारा हा चाटचा प्रकार आहे टमाटर चाट. आणि मला पेटिशनच म्हणजे एक दखल कराविषयी वाटते की प्लीज स्टॉप कॉलिंग इट चाट. इट्स नॉट चाट, इट्स भाजी. आय वुड लव टू पेअर इट विथ पुरी और पराठा और खिचडी और भात इन जनरल. इट्स भाजी यार म्हणजे. आणि ऍज दॅट इट्स डिलिशियस. छान टमाटरचा टँग आहे, बटाट्याचा जरा स्मूथनेस आहे, वटाणे आहे अधनमधनं, सांबार आहे. इट्स डिलिशियस. आय जस्ट वॉन्ट टू टेल यू वन थिंग, इट्स नॉट चाट. तुम्ही चाट कडनं जे एक्सपेक्ट करता ते याच्याकडनं करू नका. याला भातासोबत किंवा पुरी पराठ्यासोबत पेअर करा, पोळीसोबत पेअर करा. इट्स अन अमेझिंग आउटस्टँडिंग भाजी. हे प्रचंड फेमस आहे आणि हे टेस्टी पण आहे. पण अगेन भाजी आहे ही, चाट नाहीये. मला नाही इतकं आवडलं, आय एम सॉरी. बनारस हे अनेक गोष्टींसाठी फेमस आहे, पण अजून एक गोष्टीसाठी बनारस फेमस आहे, त्या म्हणजे बनारसच्या गल्ल्या. आणि याच गल्ल्याच्या आत 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 आम्ही आलोय आता विश्वनाथ चाट भंडार मध्ये चाट खायला. चला. खट्टा मीठा कौन सा है? खट्टा है. अच्छा, खट्टा ही आता है, मीठा नहीं आता. मीठा बोलेंगे, टेस्ट करेंगे आप. कुछ बनाना है, खट्टा टिक्का लौंग मिर्चा. सही है.
आफ्टर अन इन्सेनली अमेझिंग ट्रीट ऑफ पाणीपुरी अँड पाणी सेपरेट, आता दही चाट खायची वेळ आली आहे. मला खरंच कळत नाही मी कुठल्या पोटात काय खाणार आहे, पण हे इतकं टेस्टी आहे की मी रेजिस्टही करू शकत नाही. सो वेन इन बनारस हॅव इट ऑल. थँक्यू. दिस इज वॉट वी हॅव, दहीपुरी. आणि मला एक प्रामुख्याने सांगायला आवडेल गोष्ट, इथे मुलीचा जो उपयोग आहे चाटमध्ये तो प्रचंड आहे आणि ते कांदा यूज करत नाही. थंड आहे, गोड आहे. युजली आपली जी रेग्युलरली दहीपुरी असते सिमिलर त्याच प्रमाणात आहे, त्या जवळपास काही असं फार युनिक फार वेगळं असं काही नाहीये. वन थिंग आय रिअली लाईक टू टेल यू दो, ह्यांच्या पुऱ्या ज्या आहेत त्या मोठ्या आहेत, मैद्याच्या आहेत. एक प्लेट इज इक्वल टू व्हेरी हेवी. जर तुमची माझ्यासारखी ॲपेटाईट असेल तर म्हणजे प्रचंड हेवी होऊ शकतं तुम्हाला. आय वुड स्टिल टेल यू की जर तुम्ही विश्वनाथ चाट भंडारमध्ये येत आहे तर तुम्ही पाणीपुरी नक्की ट्राय करा, कारण पाणीपुरी जी आहे ती डिलिशियस आहे. आणि वेन यू टेल देम मिठी पुरी मीन्स दहीपुरी. सो पाणीपुरीमध्ये खट्टा मिठा प्रकार नसतो, पाणीपुरी इज खट्टा आणि मिठा. जर तुम्ही म्हणाल की खट्टा मिठा दो तर मग ते तुम्हाला दहीपुरी देतात. अजून एक युनिक गोष्ट जर मला तुम्हाला सांगायची झाली तर जे मी ऑब्झर्व केलं ते असं की यांच्या प्रत्येक चाटमध्ये लिंबू येतोच. म्हणजे आदर ते भेळ असू दे, टमाटर चाट, पालक पत्ता चाट, एनिथिंग. पाणीपुरीमध्ये पण लिंबू ते वरतून एक्स्ट्रा पिळून देतात. सो लिंबू यांच्या चाटमध्ये प्रामुख्याने तुम्हाला दिसेल. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठल्या चाटच्या प्रकारात कांदा आणि लसूण तर युजल यूज नाहीच होत, पण त्याच्यात कांदा प्रामुख्याने यूज होतो चाटमध्ये, तो यांच्याकडे नाही. कांदा हे लोक म्हणजे अख्ख्या बनारसमध्येच कांदा चाटमध्ये यूज करतच नाही. सो आपलं चाट खाऊन झालं आहे आणि आता मी घाटावर आलोय दर्शन घ्यायसाठी. असे घाटला मी आता आलोय आणि गंगा आरतीची ऑलमोस्ट वेळ झाली आहे, त्यामुळे आम्ही आता गंगा आरती अटेंड करणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा आणि थोडंसं जरा गंगा आरती तुम्ही पण बघून जा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.